मुख्यमंत्री शिंदे आरक्षणाबाबत सकारात्मक म्हणून वेळ दिला असंही जरांगेंनी म्हटलंय। पण सकारात्मक आणि अंमलबजावणी यात फरक असतो। मुख्यमंत्री शिंदेंचा शब्द कधीच खाली पडू दिला नाही असं जरांगेंनी वक्तव्य केलंय। उपोषण सोडताना आलेले मंत्री कुठे गेले असा सवाल जरांगेंनी विचारलाय। प्रश्न मार्गी काढण्याची जबाबदारी मंत्र्यांची होती ना असंही जरांगेंनी आठवण करून दिली आहे। आपल्यासोबत मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील आहेत। दादा, उद्या तुम्ही मुंबईला जाताय, परंतु आज मुख्यमंत्री असं म्हटलेत फेब्रुवारीत अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत आणि जरांगे पाटलांना विनंती आहे की सरकार सकारात्मक आहे असताना सामंजस्य भूमिका घ्यावी। मुख्यमंत्री म्हणाले नाही घेतले ना। शिंदे साहेबांचा शब्द मराठ्यांनी कधीच खाली नाही पडून दिला। खरा दोष याच्यात जे मंत्री उपोषण सोडायला आले ते कुठे गेले? त्यांची जबाबदारी होती ना हा प्रश्न मार्गी काढायची। आणि मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती की सामंजस्यपणा किती असायला पाहिजे। तुम्ही मोजून बघा, तुम्हाला 7 महिने वेळ दिलाय। 23 डिसेंबरला आम्ही सांगितलं होतं 20 जानेवारीला मुंबईला जाणार आहे। त्या 1 महिन्याच्या काळात तुम्ही 54 लाख लोकांना आरक्षण दिलं असतं। तुम्ही आदेश काढले पण प्रशासन ऐकत नाही, याला मराठ्यांनी काय करावं? मुख्यमंत्री सकारात्मक आहेत तरी तुम्ही मुंबईला जाणार आहात का? सकारात्मक होते म्हणूनच इथून मागे वेळ दिला ना। आता सकारात्मक आणि अंमलबजावणीत लय फरक आहे। कारण वेळ किती द्यायचा याला सुद्धा काही मर्यादा आहेत ना। समाजाने त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केलेला आहे। आता हे पोरं त्यांच्या न्यायासाठी तिथे यायले शांततेत। आता दोघांनी बारकाईने लक्ष घालायचं। शिंदे साहेबांना सुद्धा मनापासून लक्ष घालायचं आणि फडणवीस साहेबांना सुद्धा मनापासून लक्ष घालायचं। पण न्याय मात्र मराठ्यांच्या पोरांना द्यायचा। आम्ही मुंबईकडे उद्या सकाळी निघतो। नक्कीच शेवटी मनोज जरांगे पाटील यांनी न्याय मागण्यासाठी आम्ही मुंबईला येणारच आहोत असं त्यांचं ठाम मत आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवली, सराटी, जालना।